घरामध्ये पाणी घुसण्याच्या समस्या आहे. त्याची एक समस्या आणि एक गंभीर तोटा. त्याच्यानंतर हा रोड झाला. हा रोड आमच्या म्हणजे चांगला झाला याच्यामुळे, कारण की आपला रोड सुद्धा नव्हता. आणि दुसरी गोष्ट आता पाईपलाईन टाकलेली आहे, तर ती कसं सांडपाणी आणि पावसाचं पाणी म्हणजे ड्रेन लाईन टाकली, पण त्याच्यामुळे सुद्धा जास्त भेटत नाही आणि उतर सुद्धा व्यवस्थित समाधानकारक ड्रेनेज याच्यामध्ये पीव्हीसी पाईप टाकण्यात आलेले आहे. गंदे कामं करत आहेत की तापमानासाठी ते मोदी काय करायला असं करे की पद्धतशीरपणे इकडे आला पाहिजे, तर तो आमच्या घरापर्यंत जातो, तो पाणी आमच्या घरात झालं. अच्छा, म्हणजे तुम्ही बघू शकता त्या साईडला डाऊन आहे आणि या साईडला अप आहे आणि ड्रेनेज लाईन जी आहे तिकडे जे पाणी भरते आहे त्या साईडचं पाणी जे आहे बाहेर काढण्यासाठी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे. पीव्हीसी पाईप जो आहे तो टाकण्यात आलेला आहे या याच्यामध्ये. आणि पाईपची क्वालिटी म्हणजे म्हणण्याचा सुद्धा पाईप पडले आमच्या घरात. अच्छा, म्हणजे आता काम सुरूच आहे आणि पाईपला जे आहे ते क्रॅक्स पडलेले आहेत. नागरिकांचा आरोप जे आहे समस्या ही आहेत की जो मेन रोड आहेत, मेन रोड 1 वर्ष झालं आणि नंतर आता ब्रँच जे गल्लीचे रोड बनले, परंतु रोड बनायच्या अगोदर आमची समस्या ही होती की आम्हाला जे पाणी पावसाळ्यात थांबलेलं होतं, आमच्या घरात पाणी गेलेलं होतं, ते पाणी अगोदर काढावं आणि नंतर रोड बनवावं. म्हणजे काय, प्रत्येकाच्या घरातलं ड्रेनेजचं पाणी बाहेर निघावं यासाठी होतं. परंतु यांनी हा असा उपयोग न करता पहिले रोड तयार केलेत आणि नंतर ड्रेनेज सिवर लाईन ड्रेनेजचं काम जे आहे ते हा. पहिले करायला पाहिजे होतं, हा. त्यानंतर रोड टाकायला पाहिजे रोड होती बनवण्याच्या आणि अगोदर रोडची जी लेवल आहे किंवा ड्रेनेजची जी लेवल आहे ती चेक न करता सडनली पाईप टाकण्यात येत आहेत असं फक्त नागरिकांचा प्रशासन आरोप काय करत आहे, फक्त काम करते, परंतु जनतेच्या समाधानकारक असं कार्य नाही करत आहे. फक्त पैसा जो येतो, फंड येतो गव्हर्नमेंटला, तो फक्त प्रशासन आपल्या खिशामध्ये टाकण्याचा कोशिश करते. फक्त जनतेला समाधानकारक असं हे करत आहे, पण त्याच्यातून समाधान काम पूर्णपणे करत मिळत आहे नाही. असं दाखवलं. तात्पर्य असं आहे की ती टेम्पररी न करता ती परमनंट करावी, म्हणजे जेणेकरून सुद्धा गैरसोय व्हायला नाही पाहिजे. बरोबर आहे. नागरिक जे आहे कष्ट